नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई आणि मामीला झोप लागल्यानंतर सरकार आणि सानिका हळूच बाहेर येतात आणि चंद्राकडे बघत रात्र घालवतात. हळूहळू सकाळ होते आणि ते दोघं घरात येतात. मामी आणि सई अजून झोपलेलीच असतात. मामीला झोपलेलं पाहून सरकार हाताची घडी घालून उभा राहतो. सानिका त्याला जा असं म्हणू लागते, पण सरकार तिथून हालायला तयार नसतो. सानिका त्याचा हात पकडून त्याला ढकलते आणि सरकार सईच्या रूममध्ये जाऊन बसतो. सानिका इकडे हळूच मामीजवळ जाऊन बसते आणि मामींचं डोकं तिच्या मांडीवर ठेवते. सरकार जेव्हा सईच्या रूममध्ये येतो तेव्हा सई गाढ झोपलेली असते. सरकार आणि सानिका रात्री सोबत असल्याचं कुणालाच समजत नाही. थोड्या वेळात सईला जाग येते आणि ती सरकारला म्हणते, गुड मॉर्निंग सरकार. इकडे गावातल्या ताई गुराळाकडे कामाला निघतात. तिचा नवरा म्हणतो, ए चहा टाक, कुठे चाललीस? त्यावर ती म्हणते, मला उशीर होतोय, कामावर जायचंय. त्यावर तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो, कसलं काम? गावातल्या 4 बायका मिळून कुठं लई झंडे काढणारे. चहाचा गुळ म्हणे. असं कुठे व्यवसाय असतो का? काही होत नाही अशा व्यवसायाचा. आंघोळीला दे, चल हो मध्ये, आली मोठी व्यवसाय करणारी. त्यावर ती म्हणते, चहा ठेवलाय, फक्त गरम करून घ्यायचा आहे. आम्हाला नावं ठेवण्याऐवजी थोडीशी मदत केली असती तर बरं झालं असतं. आपल्याला ज्यातलं कळत नाही ना ते बोलू नका. त्यावर त्याला राग येतो आणि तो म्हणतो, बायकांच्या हाताखाली काम करायला जन्माला आलोय नाही का मी? त्यावर ती म्हणते, तर मग आता नेमकी कशासाठी जन्म झालाय याचं उत्तर मिळेपर्यंत बसा असंच. त्यावर तो म्हणतो, जास्त बडबड करू नकोस, चल कामाला लाग. तसं बी जे काही चाललंय ना तुमचं 4 दिवसात बंद पडणार आहे, चल हो. हे ऐकून ती रागाच्या भरात तिथून कामावर जाते. इकडे सानिका सईसाठी चहा घेऊन येते आणि तिच्याशी न बोलता तिथून जायला निघते. तेवढ्यात सई तिला आवाज देते आणि म्हणते, सानिका सॉरी. त्यावर सानिका तिला जाऊन विचारते, सॉरी का गं? त्यावर सई म्हणते, अगं ते काल सरकार रात्रभर माझी काळजी घेण्यात बिझी होता ना. म्हणजे रात्रभर माझ्या उशाशीच बसून राहिला बघतो. अजिबातच रात्रभर जागेवरून हलला नाही. लई त्रास झाला असेल ना त्याला. त्यावर सानिका हसून म्हणते, अगं मग मला कशाला? त्यालाच जाऊन म्हण की सॉरी. त्यावर सई म्हणते, त्याला पण म्हणते की सॉरी. आणि ती म्हणते, म्हणजे आता तुमचं दोघांचं लग्न झालं आहे ना, आणि सरकार असं रात्रभर माझ्याजवळ म्हणजे मलाच वाईट वाटते बघ, म्हणून सॉरी. त्यावर सानिका म्हणते, अगं ठीक आहे. आणि सानिका सईच्या पायाला जाऊन हात लावते आणि तिचा पाय दाबून म्हणते, आता तुझा पाय कायम थोडी असाच राहणार आहे. होईलच की लवकर बरा, आणि मग आयुष्यभर सरकार माझ्याच जवळ राहणार आहे. हे ऐकून सईला खूप राग येत असतो आणि सानिका हसत हसत तिथून निघून जाते. थोड्या वेळाने सगळेजण नाश्ता करत असतात. सानिका तिथे येऊन सईला विचारते, सई झाला का नाश्ता? आणि सानिका सईच्या पायाला लावण्यासाठी लेप बनवून आणते. त्यावर सरकार विचारतो, काय हे? त्यावर सानिका म्हणते, लेप बनवलाय सईसाठी. हे ऐकल्यावर सई घाबरते. सानिका म्हणते, सईच्या पायाला लेप लावल्यावर तिला बरं वाटेल. सानिका जेव्हा तिच्या पायाला लेप लावू लागते तेव्हा सई म्हणते, मला हे सगळं नको आहे. त्यावर सानिका म्हणते, अगं असं काय करते? हा लेप लावल्यावर तुझ्या पायाचं दुखणं बरं होईल. तेवढ्यात मिनल पटकन उठून तिथे येते आणि सानिकाला म्हणते, उगं काय बी लावू नकोस हं, घोळ व्हायचा. त्यावर सानिका म्हणते, अहो मामी, काय बी घोळ होणार नाही बघा. मी जेव्हा रनिंग करायचे ना तेव्हा माझा पाय मुरगळला किंवा सुजला तर मी हाच लेप लावायचे आणि थोड्या वेळात मला बरं वाटायचं. त्यावर सई म्हणते, अगं नको, डॉक्टरांनी मला सांगितलंय की 4 दिवस पट्टी काढायची नाही म्हणून. तू हे असलं काही लावू नकोस मला. त्यावर कमळ सईला म्हणते, सई, तुला डॉक्टरांनी जी गोळ्या औषधं दिली ती वेळेवर घेतेस ना तू? त्यावर सई म्हणते, अगं होय आत्ते. त्यावर कमळ म्हणते, मग झालं तर होशील बरी. आणि ती सानिकाकडे बघून म्हणते, उगाच दुसरे कुठले तरी प्रयोग करून पायाचं वाटोळ करून घ्यायची काही बी गरज नाही आहे. त्यावर सानिका सरकारकडे बघू लागते. सानिका विचार करते, सई नाटक करते हे लवकरात लवकर सगळ्यांना समजायला पाहिजे, नाहीतर सई सरकारपासून लवकर लांब होणार नाही. सई सानिकाकडे पाहून विचार करू लागते, सानिका मला सरकारपासून दूर करण्याचा किती बी प्रयत्न करू दे तरी बी मी त्याच्यापासून दूर जाणार नाही. सानिका आणि सरकार तिथून जायला निघतात तेव्हा सई उठून पडायचं नाटक करते आणि पटकन सरकारला पकडते. मिनल म्हणू लागते, अगं सई, काही गरज होती का उठायची? उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावर सई म्हणते,
अगं एका पायावर जोर देऊन देऊन त्याला मुंग्या यायला लागल्या. किती वेळ एका जागेवर बसून राहू मी? आणि ती सरकारला म्हणते, सरकार प्लीज मला आत घेऊन चल ना. सरकार तिला उचलू लागतो. तेवढ्यात सानिका म्हणते, उचलायची काही गरज नाही आहे. सगळेजण सानिकाकडे बघू लागतात. त्यावर सानिका म्हणते, नाही म्हणजे हळूहळू चालण्याचा प्रयत्न केला ना तर तुझा पाय लवकर बरा होईल. आणि सरकार सईला परत बसायला सांगतो. सानिका इकडे तिच्या खोलीत येते. सरकारही तिच्या मागे मागे येतो. सानिका सरकारला म्हणते, ऐक की, आपल्याला डिग्रजला जायचे एका ऑर्डरच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी. त्यावर सरकार म्हणतो, बरं कधी निघायचे? त्यावर सानिका म्हणते, आत्ताच. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, तू कर तयारी. सरकार आणि सानिकाचं बोलणं दाराच्या आडून मामी चोरून ऐकत असते आणि ती सईजवळ जाऊन तिला सांगू लागते, हे दोघंजण कुठंतरी बाहेर निघालेत. आत्ताच ऐकलं मी, कुठंतरी ऑर्डरचं बघायला निघालेत. तेवढ्यात कमळ तिथे येऊन सईला विचारू लागते, सई पाय दुखायचा कमी झाला का गं? त्यावर सई पुन्हा नाटक करू लागते आणि म्हणते, आत्या लई पाय दुखतोय बघ. मला तर असं वाटतंय आता डॉक्टरकडेच गेलं पाहिजे. त्यावर कमळ म्हणते, अगं मग जा की. त्यावर सई म्हणते, कशी जाऊ मी? सरकारला सारखं काम सांगणं बरं दिसतं वय? त्यावर कमळ म्हणते, अगं त्यात काय झालं, मी सांगते. आणि ती सरकारला आवाज देऊ लागते. कमळचा आवाज ऐकून सरकार आणि सानिका बाहेर येतात. कमळ सरकारला म्हणते, सरकार जरा हिला घेऊन जा डॉक्टरांकडे. त्यावर सरकार म्हणतो, आत्ता लगेच? त्यावर कमळ म्हणते, पुढच्या वर्षी जायचं असतं तर आत्ता सांगितलं असतं का? त्यावर सरकार म्हणतो, अगं आम्ही दोघं जरा बाहेर जात होतो, मी बाहेरून आल्यावर घेऊन जातो की सईला. त्यावर कमळ म्हणते, आता हिच्या दुखण्यापेक्षा तुमचं बाहेर फिरणं जास्त महत्त्वाचं आहे का? नाही म्हणजे आता नाही गेलात तर काही फरक पडणार आहे का? त्यावर सरकार सानिकाकडे बघतो. कमळ म्हणते, आता बघ तिच्याकडे आणि तिची परवानगी मिळाली का जा. नाहीतर एक काम कर, तू थांब इथंच, मी जाते तिला घेऊन. त्यावर सरकार म्हणतो, नाही आई, मी जातो घेऊन. सरकार जेव्हा सईला दवाखान्यात घेऊन येतो तेव्हा दवाखाना बंद असतो. सईला खूप आनंद होतो आणि सई मनात म्हणू लागते, नशीब मी अंदाज बरोबर बांधला होता, यावेळेस दवाखाना बंद असतो. सरकार सईला म्हणू लागतो, अगं दवाखाना तर बंद आहे. त्यावर सई म्हणते, असं कसं बंद आहे? अरे या टायमाला तर उघडा असतो. त्यावर सरकार म्हणतो, अगं मी एवढं महत्त्वाचं काम सोडून आलो आहे, आता काय करायचं? त्यावर सई म्हणते, आता जायचं परत. त्यावर सरकार म्हणतो, नाही नाही, आपण दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. त्यावर सई हा नेहमीचा डॉक्टर आहे म्हणून दुसरीकडे जायला नाही म्हणते, आपण जाऊया घरी. आणि ते दोघं परत घरी येतात. संध्याकाळी सई भाजी निवडत अंगणात बसलेली असते आणि विचार करू लागते, लई दिवसांनी सरकार माझ्याजवळ आलाय. हे बघून सानिकाचं लई जळफळाट होत असेल. लई आनंद झाला मला. तेवढ्यात सईचं लक्ष समोर असलेल्या सापाकडे जातं. सापाला पाहून सई खूप घाबरते आणि साप साप म्हणून पळत जाते. तेवढ्यात सानिका बाहेर येते. सई सानिकाला म्हणत असते, तिथे साप आहे. सईला तिच्या पायावर उभं असलेलं पाहून सानिकाची शंका खरी ठरते की सई पाय दुखत असल्याचं नाटक करते म्हणून. सानिका मुद्दामच सापाजवळ जाते आणि त्याला उचलून सईसमोर येते आणि म्हणू लागते, सई मला माहिती तू ही सगळी नाटकं करत होतीस. खरं तर मला हे सगळ्यांपुढं सिद्ध करायचं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि व्हय, जशी मी तुला घाबरत नाही ना, तशी तुला या सापाला पण घाबरायची गरज नाही आहे, कारण हा साप तुझ्यासारखाच आहे, खोटा. असं म्हणून सानिका तो नकली साप सईच्या अंगावर फेकते. सईला खूप राग येतो आणि ती म्हणते, हे काय चालू आहे तुझं? ही काय पद्धत आहे? त्यावर सानिका म्हणते, अगं तुझ्यासारख्यांशी वागायची हीच तर खरी पद्धत आहे. त्यावर सई म्हणते, तू काय बोलतीयस ना, मला काहीच कळत नाही, काय पाहिजे तुला? त्यावर सानिका म्हणते, मला काय पाहिजे? मला माझ्या आणि सरकारच्या संसारात तू नको आहेस. आणि सई तुला आठवतं तू काय बोलली होतीस मला, की माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. त्यावेळेस तो तुझा होणारा नवरा होता, पण आता आमचं लग्न झालं आहे, तो आता माझा नवरा आहे, त्याच्यापासनं लांब राहायचं, कळलं? त्यावर सई म्हणते, तुमच्या लग्नाचं कौतुक मला नको सांगूस, कारण तुमचं लग्न विधिवत झालं नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, ते कसं बी असू दे, ज्या क्षणी सरकारने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधलं आहे ना, त्या क्षणी आम्ही 7 जन्मासाठी एकमेकांचं झालो आहे. त्यावर सई म्हणते, सानिका लक्षात ठेव, सरकारवर माझं आधीपासनं प्रेम आहे आणि त्यामुळे सरकार फक्त माझा आहे. त्यावर सानिका म्हणते, मुद्दा सरकारवर कोणाचं प्रेम आहे हा नाहीच आहे गं, मुद्दा हा आहे की सरकारचं कुणावर प्रेम आहे. आणि तुला माहिती नसेल तर सांगते,
सरकारचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. तू जेवढा विचार करत नसशील त्यापेक्षा जास्त. त्यावर सई म्हणते, तुला अजून बी कळत नाही आहे का? सरकारच्या आयुष्यात माझी जागा अजून बी सगळ्यांपेक्षा मोठी आहे. बघितलं नाहीस का? सरकार कालपासून किती काळजी घेतोय माझी. मला उठता येत नाही तर उचलून घेतोय मला आणि मला सगळं काही हातात आणून देतो. आणि इतकंच नाही तर काल माझी काळजी घेण्यासाठी रात्रभर माझ्याजवळ होतात तुला सोडून. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.